निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. शब्द वापरला निष्ठा, भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको नये. मी म्हटलं मग अशी अभंग जाताना पाठच करून जा. एक एक शब्द इतक्या ताकदीचा आहे, एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत तुकोबराय म्हणतात. महाराज एवढ्या प्रचंड अभंग संख्येने आम्हाला गाथा देतात आणि एवढं सगळं करून काय म्हणले माहितीये? तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं माझ्याकडून देवानी करून घेतलं म्हणाले, मी नाही केलं. आपण जरा जरी काही केलं तरी मी केलं म्हणून लगेच आपल्या स्वतःकडे श्रेय घेतो की नाही. देव आम्हाला एरवी नाही आठवत, आम्हाला देव अवघड पेपर दिवशी आठवतो. गणित इंग्रजीचा पेपर म्हणजे मी माझं सांगते, राहू दे तुमचं नाही सांगत, की आपोआप मारुतीच्या देवळाकडे पावलं जायची, आज वाचव बाबा, नाही का. देव आम्हाला संकटात आठवतो, एरवी नाही आठवत. पण संतांनी क्षणाक्षणाला त्याचं स्मरण केलं, क्षणाक्षणाला. प्रचंड निष्ठा भगवंताविषयी. आणि निष्ठा या शब्दाचा अर्थ आहे खर तर श्रद्धा असा जर आपण घेतला तर आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रद्धेची व्याख्या सांगितली, शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा म्हणाले. कशाला श्रद्धा म्हटलं? शास्त्रेषु, शास्त्र प्रमाणावर, वचनावर, गुरुवाक्येषु, स्वतःच्या गुरूंच्या वचनांवरती. आता गुरुनिष्ठा राहिली नाही, गुरूंवर विश्वास राहिला नाही. शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. श्रद्धेची व्याख्या सांगितली. परत सांगते, श्रद्धा नावाची आपल्यापैकी असलेली कुणी मुलगी नाही. श्रद्धा कशाला म्हणायचं? अंतःकरणामध्ये असलेली अशी भावना आहे की विश्वासाची भावना आहे. आपली श्रद्धा असावी कुणावर? भगवंतावर. आपली श्रद्धा असावी कुणावर? माता पित्यांवर. आपली श्रद्धा असावी कुणावर? आपल्या आचार्यांवर, आपल्या गुरुजनांवरती. मग तिथे असलेला पूर्ण विश्वास, तिला श्रद्धा म्हटलंय. आणि तुकोबरायांनी शब्द वापरलाय निष्ठा. श्रद्धेची अजून एक वरची पातळी आहे, ती म्हणजे निष्ठा आहे. आता आपल्यापैकी बरीच मंडळी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय आणि औद्योगिक असं सगळं शिक्षण इथं या सगळ्या या निकेतनामध्ये मिळतंय आपल्याला. भावी डॉक्टर आहात आपण सगळी मंडळी, बरोबर ना? मग डॉक्टरवर आमचा फार विश्वास असतो की नाही? आम्ही जर आजारी पडलो तर कधी न आठवणारा तो डॉक्टर नावाचा देव आपल्याला आठवतो. आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन, ते घेऊन आपण लगेच मेडिकलमध्ये जातो. आपल्याला बऱ्याच जणांना ते अक्षर नाही कळत खरं, पण तरी पण आपण मेडिकलमध्ये जातो, त्यांना ते कागद दाखवतो, लगेच त्या गोळ्या घेतो आणि आपल्या घरी येऊन देवापुढे ठेवतो. हळदी कुंकू आपलं रोज व्हायचं त्या गोळ्या औषधांना, बरोबर ना? असं करतो का आपण? नाही करत. आपण ती गोळ्या औषधं, जेवढा कोर्स आपल्याला डॉक्टरांनी सांगितलाय तो सगळा कोर्स आपण घेतो. 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, जे काही असेल ते. ती सगळी औषधं गोळ्या आपल्याला घ्यायची असतात का? आपला डॉक्टरवर विश्वास आहे. आपला डॉक्टरवर विश्वास आहे. मला फरक पडला पाहिजे, मला गुण आला पाहिजे. एखादा अंतराळवीर असतो, तो अंतराळात जातो. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला सारख्या अंतराळवीर, वीरांगना अंतराळात जातात आणि तिथून सॅटेलाइट्सद्वारे सगळी चित्र आपल्याला उपग्रहांच्या माध्यमातून पाठवली जातात आणि आम्ही ते चित्र पाहतो. मंगळावर अमुक अमुक आहे, चंद्रावर अमुक अमुक आहे, हे आम्हाला खाली बसून कळतं. आम्ही त्यावर काय ठेवतो? जागेत ना आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण असं म्हणतो का मी कुठं बघितलंय जाऊन? आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अरे खरंच हे असलं पाहिजे. एखाद्यानी विषाची बाटली आपल्या समोर धरली आणि सांगितलं हे विष आहे बरं का, विष, हे प्यायल्यावर माणूस मरतो, असं जर म्हटलं तर आपण म्हणू हो असेल असेल बाबा. आपण असं म्हणतो का? मी कुठं बघितलंय, पिऊन बघू बरं, 2 थेंब मी पिऊन बघतो. नाही, आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. माझा मुद्दा नीट ऐका. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आपण एखाद्या शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो. कितीतरी शास्त्रज्ञांनी शोध लावता 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 सुरुवातीला असं कळलं मोठी आकाशगंगा गॅलेक्सी आहे. त्यानंतर असं कळत गेलं एक नाही अशा अनंत आकाशगंगा आहेत या ब्रह्मांडामध्ये. इन्फिनिट शब्द वापरला, अनंत आकाशगंगा आहेत. आणि आम्ही ज्याच्या सत्तेने हा सगळा व्यवहार चालू आहे त्या एका शक्तीला आमची संत परंपरा काय म्हणते माहितीये? अनंत कोटी ब्रह्मांड नायक.
अनंत आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत हे शास्त्रज्ञ आम्हाला सांगतात. पण त्या अनंताचा सुद्धा ब्रह्मांडाचा नायक असलेला जो आहे ना, ती चैतन्य रूपी शक्ती, जिला तुकोबा विठ्ठल म्हणतात, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी गणपती बाप्पा म्हणतं, कुणी महाकाली म्हणतं. पण ती चैतन्यमयी शक्ती, तिच्यावर नेमका आमचा विश्वास नाही. आमचा सगळीकडे विश्वास आहे, आमचा संतांवर विश्वास नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांचं का कौतुक, आपण दर महिन्याला संत विचार ऐकताय मुलांना. खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि आपल्यापैकी उगीच जबरदस्तीने कोणी बसत असेल तर आजपासून खरंच ठरवा की हे माझ्या हिताचं आहे, हे माझ्या कल्याणाचं आहे. महिन्यातून 1 दिवस 2 तास मी इतकं सुंदर कीर्तन मला महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांकडून ऐकायला मिळतंय, हे माझं अहोभाग्य आहे. नामदेव महाराज म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आज आमची पावलं आमच्या लेकरांची, म्हणजे शहरात, तुम्ही आज ग्रामीण भागात असून सुद्धा शहरातल्या लोकांची, मुलांची पावलं इकडं सहजासहजी वळत नाहीत. असा समज असतो की ज्याला काहीच जमत नाही त्यांनी धोतर नेसावं. म्हणजे जे बॅकवर्ड आहेत ना, ज्याला काहीच कळत नाही, अडाणी असतात, त्यांनी ते धोतर नेसतात. पण सर मगाशी मला म्हणाली की इथे या शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या अंगावर धोतर आणि झब्बा कुर्ता दिसेल, डोक्याला टोपी दिसेल, कपाळाला गंध दिसेल. किती आनंद आहे. आम्ही भारत भूमीचे सुपुत्र आहोत, आम्ही देवभूमीत जन्माला आलो. धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास. किती भाग्यवान आहे. या भरतखंडामध्ये जन्म घ्यायला अनेक जन्मांची पुण्याई लागते आणि आम्ही पुण्यवान आहोत अशा माता पित्यांच्या, अशा मातीमध्ये आपण जन्माला आलो की जी माती उत्सव प्रिय आहे, उत्साही आहे, संत विचारांनी सिंचित झालेली आहे. पण थोडं पाश्चिमात्यकरणाचं वारं आपल्याकडे आल्यामुळे सगळंच बघ बिघडत चाललं, बदलत चाललं. म्हणून पुन्हा एकदा नव्याने आज पुन्हा एकदा या सगळ्याचं बीजारोपण, म्हणजे सुसंस्कृत आणि सुसंघटित व्हावं, एकत्रित यावं. इतक्या सुंदर पद्धतीने विचारांचा, एक आचारांचा परिपाक तयार व्हावा, इतक्या सुंदर पद्धतीने हातात घेतलेलं हे असिधाराव्रत. संतांची हीच तर अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. दुसरं काय हवंय संतांना, सांगा ना. बरं, दंडवत घालून कामना केली आणि आम्हाला सांगितलं खरा भक्त कसा असतो, त्या भक्ताची लक्षणं काय असतात. निष्ठावंत भाव. भक्ताकडे सगळ्यात पहिली असावी ती निष्ठा. कुठली निष्ठा, कसली निष्ठा. सध्या निष्ठा हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मी काही नव्याने सांगत नाहीये. वापरून वापरून गुळगुळीत केलाय शब्द हा. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने शब्द वापरला ना, निष्ठा, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. आम्ही इतका शब्द वापरला, इतका वापरला, उठसूट हा शब्द आम्ही वापरू लागलो. देशनिष्ठा, पतिनिष्ठा, गुरुनिष्ठा, अजून धर्मनिष्ठा, आपल्या कामावरची निष्ठा, अजून सांगू का, पक्षनिष्ठा. आज मी तुम्हाला अमुक अमुक पक्षाबद्दल सांगेन असं सगळं म्हणणं व्यक्त करणारी अनेक मंडळी असतात. या पक्षासारखा पक्ष, पण तुमचा कितवा पक्ष असं म्हणावं लागतं, असं विचारावं लागतं पक्षनिष्ठेविषयी बोलणाऱ्या माणसालाच. निष्ठा शब्द वापरून गुळगुळीत केला. पण तुकोबरायांची निष्ठा काय होती माहितीये, वाटेल ते झालं तरी चालेल. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराज म्हणले, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह गेला तरी चालेल. देहापेक्षा देव महत्वाचा वाटला. देहापेक्षा आज देवाला मानणारी माणसं थोडी कमी आहेत. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. देवाला मानत नाही आपण. देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. कारण ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील, उचला आता, झालं यांचं काम. मग 4 जण लागतात, खांद्यावर न्यावं लागतं, नाही का. म्हणून आहेत तोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेली एक प्राणशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. तिला डॉक्टरी भाषेमध्ये जठराग्नी म्हटलंय. आणि भगवान गोपाल कृष्ण काय म्हणतात माहितीये का,
अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः. जेवायला बसलात की पहिली अन्नाची आहुती जाते कुठं? त्या अग्नीला. आतमध्ये अग्नी आहे की नाही? सांगा डॉक्टर मंडळी, आहे की नाही अग्नी आतमध्ये? मग आतमध्ये अग्नी आहे, तो प्रज्वलित आहे, तो पेटलेला आहे, म्हणून आपल्याला भूक लागते. आणि आपल्याकडे परंपरेने एक श्लोक म्हणायला शिकवलाय. भोजन करताना आपल्याकडे श्लोक म्हणायची पद्धत आहे. तुम्ही म्हणता का सगळे? कुठला म्हणता? वदनी कवळ घेता. हा हा वा, रघुवीर समर्थ. बरोबर. आता इथं काय आपल्या सुरुवात नाही करायची, काही वाढलेलं नाहीये. तुम्ही छान श्लोक म्हटला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन. हवन शब्द वापरला की नाही? मग हवन कुठं करतो आपण? यज्ञात करतो. हवन यज्ञात केलं जातं. परिणाम काय होतो? हे यज्ञ कर्मच आहे. आपण जेवतो, आपल्याला भूक लागते, आतला अग्नी प्रदीप्त होतो, प्रज्वलित होतो, म्हणजे आपण ती अन्नाची आहुती पोटात घेतो, त्या यज्ञात टाकतो जठराग्नीमध्ये. कुठपर्यंत ही वरची आहुती आहे? जोपर्यंत आतला अग्नी पेटलेला आहे. एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी असतो. लोक म्हणतात उचला. मग बाहेरून अग्नी लावण्याच्या आधी आपण आतला अग्नी समजून घेतला पाहिजे, नेमका काय आहे, कोण आहे ते चैतन्य शक्ती. त्या चैतन्य शक्तीचा अत्यंत निष्ठेने माऊलींना सुद्धा लढा लागला होता. आणि माऊली त्या चैतन्याला आवाज देतात, माझ्या जीवाचा तू जीव आहेस. जीवीची या जीवा प्रेमा भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेमा भावाची या भावा, जीवीच्या जीवा प्रेमा भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेमा भावाची या भावा. तुझा वासुनी केशवा, तुझा वासुनी केशवा, अनुनावडे जीवे अनुसरणी अजूनी कानये, जीवे अनुसरणी अजूनी कानये. तुझा वासुनी केशवा, तुझा वासुनी केशवा, अनुनावडे जीवे अनुसरणे अजूनी कानये, जीवे अनुसरणे जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. आतमधला जो जीवातला जीव आहे ना, कोण असतो? मग तो म्हणाले मी आहे. आपण त्याला मी म्हणतो, त्याला वेदांताच्या भाषेमध्ये कुटस्थ चैतन्य म्हटलंय. आणि तोच ओळखायचंय आपल्याला. मी कोण? आचार्य म्हणाले कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण? हु आय एम, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. मी कोण? आपण कधी विचारतो का स्वतःला मी कोण, मी कोण, मी कोण? विचारा बरं, सारखे प्रश्न विचारायचे. मी कोण? तुम्ही म्हणाल ताई काही पण काय सांगताय, मी कोण, माझं नाव अमुक अमुक अमुक, झालं मी कोणचं उत्तर. नाही, परत विचारायचं मी कोण. मग काय उत्तर मिळेल? मी अमक्या अमक्याची मुलगी, अमक्या अमक्याचा मुलगा. अजून एकदा विचारायचं मी कोण. मग मी या गावचा. परत एकदा विचारायचं मी कोण. महाराष्ट्र राज्य आहे माझं. मी कोण? मी भारताचा नागरिक आहे. मी कोण? असं करता 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 आपल्याला काय उत्तर मिळेल माहितीये का? अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी तो आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी त्याचंच एक रूप आहे. म्हणून माणसाचा भगवंताकडे जाणारा एक प्रवास झाला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगते. परवा गणपती उत्सवात आपल्याकडे पार पडला. गणपतीची एक छान मूर्ती एक शिल्पकार घडवत होता. दगडातनं मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. आणि ओबड धोबड असे टोकेरी पडलेले तिथे दगड होते. आणि तो मूर्तिकार त्या दगडातनं मूर्ती घडवत होता गणपती बाप्पाची. अतिशय सुंदर मूर्ती घडवली. पण ती मूर्ती पाहिली आणि माझ्या मनात एक प्रश्न आला. मी आपलं त्यांना विचारून टाकलं. म्हटलं काका, एवढी सुंदर माझ्या गणपती बाप्पाची मूर्ती त्या इतक्या ओबड धोबड दगडातनं तुम्ही केलीच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. पण ते म्हणले तुमच्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले त्या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. त्या दगडामध्ये आधीच गणपती बाप्पाची मूर्ती होती. फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला. आतमध्ये मूर्ती आपोआप तयार झाली.
हा? मग मग मला कळलं, अरे छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे, त्याचं माणूस आहे नाव. आमचा देवत्वाकडचा जर प्रवास व्हायचा असेल, आमच्या निष्ठा जर पक्क्या व्हायच्या असतील ना, तर आम्हाला सुद्धा अनेक प्रकारचं सगळं घाव सोसावे लागतील. त्या दगडाला तो मूर्तिकार ठोकतोय, घासतोय, तासतोय, कोरतोय, आणि शेवटी तीच हत्यारं त्याच मूर्ती समोर ठेवून प्रार्थना करतो, त्वम ब्रह्मास्त्वम रुद्रस्त्वम अग्निस्त्वम. मग तो दगड नाही राहत, तो देव बनतो. तसे आमची निष्ठा पक्की असेल ना, तर आमचाही प्रवास मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांची निष्ठा इतकी पक्की होती, वाटेल ते झालं तरी चालेल, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. महाराज म्हणतात, समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला या मंडळींनी. का हो? निष्ठा पक्क्या होत्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. अनेक प्रकारचे भाव शास्त्रकारांनी सांगितलेत. दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, शांत भाव आहे, वात्सल्य भाव आहे, आणि माधुर्य नावाचा एक भाव आहे. मग या सगळ्या भावांवर आरूढ असलेला जो खरा भक्त असतो ना, त्याची निष्ठा किती पक्की असावी. त्रिभुवन भागवतकार म्हणाले, वाटेल ते झालं तरी चालेल, आकाश कोसळलं तरी त्या आकाशावर, त्या कोसळलेल्या ढिगावर मी उभा राहीन, असे महापुरुष म्हणत होते. मग ते लोकमान्य टिळक असू दे, स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, हे सगळे भगवद्गीता हातात घेऊन फासावर गेले. वंदे मातरम हा महामंत्र होता त्यांचा. निष्ठा पक्क्या होत्या. वाटेल ते झालं तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण तरी सुद्धा आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. निर्धार हे वर्म चुको नये. आणि मग हे सगळं असताना भक्ताकडे अजून कुठल्या गुणांचा उहापोह किंवा समावेश असला पाहिजे, तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. पाहून ये वास अनेकांची, पाहून ये वास अनेकांची, अनेकांची. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहून ये वास अनेकांची, पाहून ये वास अनेकांची. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनेकांची. एकदा एका मार्गावरनं चालायचं ठरवलं ना, तर आमच्याकडे निष्कामता असली पाहिजे. आम्ही सध्या सगळं काम सकाम वृत्तीने करतो ना, मला काय मिळेल हा प्रश्न असतो प्रत्येक वेळी. हे केलं तर मला काय मिळेल, ते केलं तर मला काय मिळेल. पण संतांची आणि भक्तांची खरी भक्ती ही निष्काम होती, सकाम नाही. निश्चळ मनाची अवस्था न ढळणारी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अशा मनाला उपमा दिल्यात अर्जुनानी. हे मन अत्यंत चंचल आहे देवा. बघा ना, तुम्ही सगळे कीर्तनात आहे, पण खरंच कीर्तनात आहात का? आहात का? तुम्ही देहाने कीर्तनात बसलाय, मन आहे का? खरं सांगा. इथं सगळीकडे फिरतय, सगळीकडे फिरतय. भूक लागलीये, सगळीकडे मन आमचं फिरत असतं. बर, लहानपणापासून आम्ही इतकं काय काय ठरवतो, याव करीन, त्याव करीन, असं करीन, तसं करीन, पण बोलाची कडी आणि बोलाचा भात राहतो की नाही आपला. नुसतंच बोलतो आपण, करत काहीच नाही. पण या पाठीमागे अवस्था कशी असली पाहिजे? दृढ मन, निश्चळ मन, निष्काम अवस्था, आणि भगवंतावर नितांत विश्वास, गुरूंवर नितांत विश्वास, माता पित्यांवर नितांत विश्वास. या संत मांदियाळीचा, महापुरुषांचा तसा विश्वास होता, म्हणून तर एक एक महापुरुष घडले. श्रोते हो, योद्धा संन्यासी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, असे ज्यांनी शिकागो धर्म परिषद गाजवली आणि विश्वबंधुत्वाचा संदेश सबंध जगभर पसरवला, असे स्वामी विवेकानंद. 5 वर्षाचे होते, लहान होते, पण काय अवस्था होती बघा ना, काय संस्कार होते. वयाच्या 5व्या वर्षी
आपल्या बाळाचा वाढदिवस, म्हणजे नरेंद्र लहान, त्यांचं लहानपणीचं नाव. वाढदिवसा दिवशी सगळा मित्र परिवार जमला होता आणि एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. ए, तू कोण होणार रे मोठेपणी? तू मोठेपणी कोण होणार? आपण काय सांगता, उत्तर देता? माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. मी अमुक होणार, मी तमुक होणार. असे सगळे जण उत्तर देत होते आणि या पठ्ठ्याने उत्तर दिलं, मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. नरेंद्रांनी उत्तर काय दिलं? मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. सगळे हसले. वडील याचे वकील विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील, आणि यांचा पोरगा टांगेवाला होणार. सगळे हसले. पण वडील आपल्यासारखे होते बरं का. म्हणजे काही वडील असे असतात, त्याला कानफटात लावली असती लगेच की तुझा बाप वकील आणि तू टांगेवाला होणार. पण वडिलांनी त्यामागचं कारण समजून घेतलं, कारण तो इंग्रजांचा काळ होता. वडील इंग्रजांचा सूटबूट घालत होते आणि कोर्टात जायचे. तो काही नरेंद्राला पटत नव्हता, आवडत नव्हता. ज्या घोड्याच्या गाडीत बसून जायचे, आता तुम्ही उत्तरेकडे जर गेलात ना, तर ती घोडागाडी, तिला बग्गी असं नाव आहे. आणि तो बग्गी हाकणारा एक असतो ना, त्याला कोचमन असं नाव आहे. तो टांगेवाला, लाल बुंद त्याचा तो पोशाख असतो, पेहराव असतो. हातामध्ये असा लगाम, हातात चाबूक, घोड्यावर मारला की घोडा भरधाव वेगाने पुढे जायचा. आणि पुढे बसणारा तो कोचमन, तुलनेने यजमान जो असतो ना पाहुणा, तो मागे बसतो त्या बग्गीमध्ये. आपण कधी पाहिली तर पहा. बग्गीचा रचनाच अशी आहे. टांगेवाला, तो घोडा हाकणारा माणूस असा उंचावर असतो. त्याला ते आवडायचं. नरेंद्रांनी पटकन उत्तर दिलं की मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. पण आई वडिलांनी काय केलं पाहिजे? हळूहळू आपल्या संस्कारांवरची, आपल्या धर्मावरची, आपल्या परंपरेवरची निष्ठा आणि विश्वास कसा दृढ होत जातो पहा ना. भिंतीवरती एक चित्र लावलं होतं. त्या चित्र असं होतं, कुरुक्षेत्रावर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत, रथाचं सारथ्य करतायत अर्जुनाच्या. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबूंनी आपल्या बाळाला सांगावं, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, खुशाल हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव. त्या चित्राकडे दाखवलं बोट आणि सांगितलं, तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या गोपाळ कृष्णासारखा सारथी हो माझ्या राजा. हा संस्कार लहान वयामध्ये केला. आणि हळूहळू तुम्ही कधी वाचलं तर नक्की वाचा स्वामी विवेकानंदांचं चरित्र. स्वामीजी म्हणतात की पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आमच्यावर होता आणि हळूहळू आमचा देव भोळेपणा नष्ट व्हायला लागला. आम्ही देव मानेनासे झालो. आमच्या निष्ठा गुळगुळीत झाल्या. आमची देवावर, धर्मावर निष्ठा नाही राहिली. कारण पाश्चिमात्य लोक इथे यायचे, इंग्रज लोक इथे यायचे आणि भारतातल्या सगळ्याच प्रथा, परंपरा, देव, धर्म हे सगळं खोटं आहे म्हणायचे, थोतांड आहे हे सगळं असं म्हणून आमची स्टिंगल करायचे. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली या लोकांनी तुडवायला सुरुवात केला. आणि खरंय मंडळी, फक्त इंग्रज आले का? कोण कोण आले? डच आले, शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. मुघल आले, अनेक सुलतानी आक्रमण या भूमीवरती झाली. आणि एवढ्या वर्षानंतर या सगळ्या लोकांनी इथलं सगळं नेण्याचा प्रयत्न केला. लुटून सगळं नेलं. रिकाम्या आगबोटी भरून आले होते इंग्रज. सगळं नेण्याचा प्रयत्न केला आणि आमचा राष्ट्राभिमान सुद्धा स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकलाय. बर, इतक्या वर्षानंतर, इतक्या स्वाऱ्या होऊन अक्षरशः या लोकांनी नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठ होती, 6-6 महिने पुस्तकं जळत होती, जाळून टाकली विद्यापीठ आमच्या इथली शिक्षण संस्था. आणि गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं भारतामध्ये. ती गुरुकुल पद्धती नामशेष केली, पुस्तकं जाळली. आणि इथं भारतीयांवर जर राज्य करायचं असेल तर म्हणाले आता इंग्रजी शिक्षण किंवा कॉन्व्हेंट शिक्षण आणायचं. म्हणून बघा, इंग्रजी शिक्षणाला नकार नाहीये. उत्तम इंग्रजी भाषा आम्हाला आलीच पाहिजे, इंग्रजी शिक्षण आमच्याकडे असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्या परंपरा, आमची संस्कृती, आमचा सनातन धर्म हे सगळं आम्हाला कधी कळणार? याकरता कीर्तन आहे बरं का. याकरता कीर्तनाचं प्रयोजन आहे. विठ्ठल गंमत सांगू का तुम्हाला? बघा, मी सांगितलं तुम्हाला, एवढ्या वर्षात हजारो स्वाऱ्या झाल्या, हजारो आक्रमण झाली. अनेकांनी आमच्यावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, सगळं जिंकून नेण्याचा प्रयत्न केला, पण नाही जिंकता आलं. नाही जिंकता आलं. सगळं नेलं असेल, पण खरं सांगू, भारतीय भूमीतली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय भूमीचा संस्कार त्यांना नाही नेता आला. नाही नेता आला. मग एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्ही काय म्हणतो? जो जीता वही
हा बघा, पटकन आलं की नाही तुमच्या तोंडात नाव, जो जिता वही सिकंदर. एवढ्या वर्षानंतर आम्ही त्यांचेच पोवाडे गातोय. मी असं काही म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला सिकंदर म्हणा वगैरे, पण आमच्या रक्तात इतकं ते नाव भिनून गेलंय ना की आम्ही पटकन बोलून जातो, जो जिता वही सिकंदर. आजपासून म्हणी बदला, जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जिते वही छत्रपती संभाजी महाराज, जो जिता वही महाराणा प्रताप, जो जिते वही राजा विक्रमादित्य, जो जिते वही पृथ्वीराज चौहान, जो जिते वही झाशी की राणी. कितीतरी नावं आपल्याला घेता येतात. आपण या सगळ्यांना विसरतो आणि नको त्यांची नावं घेतो की नाही. या लोकांचा उद्दिष्टच हे होतं. लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षण तज्ञ होता. त्यांनी आपली शिक्षण व्यवस्था बदलली, आपला अभ्यासक्रम बदलला आणि इथे सगळे त्यांचे सिद्धांत येऊन आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. मी अभ्यास करू नका असं म्हणत नाही. तुम्ही म्हणाल ताई आता आमच्या पुस्तकात जे आहे ते आम्ही वाचायचं नाही का? जरूर वाचा, मार्क उत्तम मिळवा, माझं काही म्हणणं नाही. पण खरं सांगू, डार्विनचा उत्क्रांतीवादाचा एक सिद्धांत आहे. काय सांगतो आपल्याला? माणसाची उत्क्रांती कशी झाली? द्या ना उत्तर मोठ्याने. माणूस कसा तयार झाला? माकडापासून. हा, माकडासारखं आम्ही वागतो कधी कधी, पण आम्ही माकडापासून झालोय असं वाटतंय तुम्हाला? आता हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकताना मी पुराणाचा आधार देऊन तुम्हाला सांगते. श्रीमद भागवत महापुराण नावाचा ग्रंथ आहे, जो 17 पुराणांनंतर व्यास महर्षींनी 18वं पुराण म्हणून लिहिला. त्या भागवत पुराणामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय, माणूस कसा तयार झाला. ब्रह्मदेवांच्या सृष्टीचं वर्णन आहे. ब्रह्मदेवांनी जगातलं पहिलं जोडपं निर्माण केलं होतं, मनू आणि शतरूपा त्याचं नाव. मग मनू पासून निर्माण झालेले आम्ही सगळे मानव आहोत. दानवासारखे, मरकटासारखे कधी कधी वागतो. पण डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्याच्याच मुलांनी खोटा ठरवला. त्याच्या मुलांनी त्यांना प्रश्न विचारला होता की म्हणाले, हे असं कसं झालं? म्हणले, बाबा माकडाचा जन्म, माणसाची उत्क्रांती माकडापासून. मग असं जर असेल तर आता जी माकडं दिसतायत त्यांचं काय करायचं? आता जी सगळी माकडं दिसतायत त्याचं काय करायचं? हा त्यांच्याच मुलांनी त्याला विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे मनूपासून आम्ही सगळे मानव निर्माण झालो आणि इथे 2 वंश झाले, चंद्रवंश एक आणि सूर्यवंश एक. एक होता चंद्रवंश, एक होता सूर्यवंश. चंद्रवंशामध्ये प्रभू गोपाल कृष्ण जन्माला आले, सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. चंद्रवंशामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा हे यदुकुल असं म्हटलं जातं, म्हणून देवाचं आडनाव काय आहे? यादव. पण म्हणले ते यादव गाईला चारा घालत होते. कळलं का? जागेपणी ऐका बरं का. गोपालकृष्ण यादव हे गोपालन करत होते, गो संवर्धन करत होते, गायीवर प्रेम करत होते, गायीला चारा खायला घालत होते. नंतरच्या यादवांनी गायीचाच चारा खाल्ला. पण मग हे सगळं असताना यदुकुलातले गोपालकृष्ण आणि इकडे सूर्यवंशामध्ये प्रभू राम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान. या सूर्यवंशामध्ये पुढच्या काळामध्ये वेरूळच्या घृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने भोसले घराण्यामध्ये मालोजीराजे भोसले जन्माला आले. त्यांच्या पोटी जन्म झाला शहाजीराजे भोसल्यांचा. इकडे चंद्रवंशामध्ये लखुजीराजे जाधव, सिंदखेड राजाचं एक घराणं होतं जाधवांचं, म्हणजे यादवांचेच जाधव झाले. त्या जाधवांच्या घराण्यामध्ये लखुजीराजे जाधवांची एक मुलगी होती जिजाऊ, ज्या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता. जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा विवाह होतो. चंद्रवंश सूर्यवंश एकत्र येतात आणि या भूमीला एक शककर्ता राजा, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज मिळून जातात. हे या भूमीचं सार्थक आहे, हे या भूमीचं वैभव आहे. म्हणून आमचे वारसदार राम आहे, आमचे पूर्वज राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी माकडं नाहीत. एवढं डोक्यात पक्क ठेवा बरं का. त्यांचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे आम्ही वारसदार आहोत. मग तुकोबरायांना आम्हाला हेच सांगायचंय, या सगळ्या मंडळींनी जे एक गोष्ट आम्हाला करायला शिकवली ती आम्हाला निष्ठेने करावी लागेल, अत्यंत विश्वासाने करावी लागेल. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे